हा करू सुरू बा. हा हा चालेल. हा तर मित्र, बापूजींच्या शिक्षणाचं मी सांगत होतो आपल्याला की आप्पासाहेब पवारांनी त्यांना शिक्षणासाठी संधी दिली आणि बापूजींच्यावर महात्मा गांधींचा खूप मोठा प्रभाव होता आणि त्यामुळे महात्मा गांधींची साधेपणा, शुचिता, साधन शुचिता, प्रार्थनेचं महत्व हे बापूजींनी आपल्या अंगी एवढं भिनवलेलं होतं की त्यांचे जे सहाध्यायी होते, त्यांचे जे मित्र होते, ते विरोधानं बापूजींना महात्मा गांधींच्या सारखा राहतो, वागतो आणि बोलतो म्हणून त्या गोविंदाला ते बापूजी म्हणून हाक मारायला त्यांनी सुरुवात केली. महात्मा गांधींचं नाव बापूजी आणि महात्मा गांधींचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे वागतो हा गोविंदा म्हणून त्याला बापूजी म्हणूया, असं या नागनाथ अण्णा नायकवडी, जी.डी. बापू लाड यांनी म्हणायला सुरुवात केली. आणि हळूहळू तेच नाव रूढ होत गेलं आणि मग गोविंदराव ज्ञानोजी साळुंखे हे नाव पाठीमागं पडलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत या शिक्षण महर्षीला जे ओळखतो ते नाव बापूजी साळुंखे हे नाव या ठिकाणी पुढे आलं. बापूजींचं राहणं, वागणं आणि त्यांचा प्रामाणिकपणा किती होता याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की काही दिवसातच आप्पासाहेब पवारांचे ते एक लाडके विद्यार्थी झाले आणि आपल्या या विद्यार्थ्याची अवस्था, आर्थिक स्थिती त्यांना माहित असल्यामुळे आप्पासाहेब पवारांनी एकदा बापूजींना सांगितलं, म्हणजे गोविंदाला सांगितलं की तुझी आर्थिक परिस्थिती ठीक नाहीये आणि तुला शिक्षणासाठी बरीच ओढाताण करावी लागते, तर एक तू स्कॉलरशिप तुला मी आधी दिलेलीच आहे, पण आणखीन एक स्कॉलरशिप जी आपल्या महाविद्यालयातील हुशार विद्यार्थ्यांना दिली जाते, ती आणखीन एक स्कॉलरशिप मी तुला देऊ करतो की त्याच्यामुळे तुला बऱ्यापैकी आपल्या शिक्षणाची तुझी ओढाताण कमी होईल. आणि अशा वेळेला बापूजींनी त्यांना सांगितलं की सर, मला जी स्कॉलरशिप मिळते त्या स्कॉलरशिप मध्ये माझ्या शिक्षणाचा, शाळा म्हणजे पुस्तकांचा, जेवणाचा आणि राहण्याचा खर्च पूर्ण होतो आणि अशा वेळेला मला दुसरी स्कॉलरशिप देऊन माझ्याकडे ज्यादा पैसे येण्याची व्यवस्था करण्यापेक्षा माझ्यासारखे आणखीन काही गोविंदा या कोल्हापूर नगरीमध्ये शिक्षणासाठी आणि पैसा वाचून वंचित असतील, तर आपण ही दुसरी स्कॉलरशिप अन्य एखाद्या गरीब विद्यार्थ्याला देऊ करावी की ज्याच्यामुळं आपल्याला आणखीन एका विद्यार्थ्याला शिकवता येईल. हे बापूजींच्या मध्ये असणाऱ्या प्रेरणेचा आपण ज्या वेळेला शोध घेतो त्यावेळेला बापूजींच्या मध्ये असणारी, जी बापूजींनी नंतर आपल्याला जी तत्व दिलेली आहेत, सत्यशील, प्रामाणिकपणा, त्याग, पिळवणूक प्रवृत्ती शाळा, याचा त्याग जो आहे तो बापूजींनी आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यापासून कसा भिनवलेला होता हे आपल्या लक्षात येईल. आणि हे सगळं करत असताना बापूजींनी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट केली की आपल्याला माहिती आहे की त्यांनी आयुष्यामध्ये जे काही अनुभव, जे काही चटके खाल्लेले होते शिक्षण घेताना, तर तो अनुभव, ते चटके आणि ती दुःख इतर कुठल्याही विद्यार्थ्याला सोसायला लागू नयेत यासाठी बापूजींची तळमळ होती आणि यासाठी त्यांची धडपड होती की आपल्यानंतर अशी परिस्थिती आणि या गरिबीच्या परिस्थितीमध्ये अन्य कोणाला पुन्हा शिक्षणासाठी वंचित राहायला लागू नये यासाठी बापूजींनी शिकत असतानाच काही प्राथमिक शाळा सुरू केल्या, काही हॉस्टेल सुरू केले आणि त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची सोय केली. विद्यार्थी असताना त्यांनी हे प्राथमिक शाळा स्थापन केलेल्या होत्या आणि या शाळा नंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेला जोडून दिलेल्या होत्या, प्राथमिक शाळा. अशा पद्धतीनं म्हणजे विद्यार्थी असल्यापासून एक सामाजिक कार्याची आवड बापूजींच्या मनामध्ये होती आणि ज्या वेळेला त्यांचं विद्यार्थ्याचं शिक्षण संपलं त्या दरम्यानच आप्पासाहेब पवार यांनी आपल्या या लाडक्या विद्यार्थ्याचं लग्न बेळगावचे एका घराण्यामध्ये लावून दिलं. सुशीला देवी यांच्याशी त्यांचा 1940 साली विवाह झाला आणि बापूजींच्यावर एक कौटुंबिक जबाबदारी वाढली. आणि अशा वेळेला आप्पासाहेब पवारांनी बापूजींना एक संधी दिली की तुझा विवाह नवीन झालेला आहे, आर्थिक विवंचना आहेत, तर तू आप्पासाहेब पवारांनी त्यावेळेला जो एक प्रोजेक्ट करायला घेतलेला होता की ज्या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांना सोंडूरच्या राजघराण्याचा अभ्यास करायचा होता, तर त्या प्रोजेक्टमध्ये मदत करण्याकरता म्हणून आप्पासाहेब पवारांनी बापूजींना सांगितलं की तू सोंडूर येथील राजघराण्यामध्ये, तिथं घोरपडे खानदानाचं राजघराणं होतं, त्या राजघराण्यामध्ये जाऊन तिथला ऐतिहासिक कागदपत्र गोळा करण्याचं काम तू करावंस की ज्याचा उपयोग सोंडूरच्या राजघराण्याचा जो इतिहास आप्पासाहेब पवारांना लिहायचा होता त्याच्यासाठी त्याचा उपयोग होईल. म्हणून बापूजींना आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी सोंडूरला पाठवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी
त्याचा अभ्यास करायला सांगितलं. बापूजी सपत्नी आपल्या सोंडूरच्या राजघराण्यामध्ये गेले, तिथल्या राजघराण्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. अत्यंत बापूजींची सात्विक वागणं, विचारसरणी, त्यांचा अभ्यास, त्यांच्या बोलण्यातली मृदुता, मार्दव या सगळ्या गोष्टींच्यामुळे तिथले जे महाराज होते, ज्यांचं नाव होतं यशवंतराव घोरपडे महाराज, त्या यशवंतराव घोरपडे महाराजांच्यावर बापूजींचा इतका प्रभाव पडला की महाराजांनी त्यांना आपल्या राजघराण्याचे राजगुरू म्हणून पद दिलं. आणि एकीकडे ते आप्पासाहेब पवारांचे विद्यार्थी म्हणून संशोधन करत होते. त्याच वेळेला त्या राजघराण्यातील 3 युवराज जे होते, त्या 3ही युवराजांना शिकवण्याचं काम देखील बापूजी करत होते. इतका विश्वास इथल्या महाराजांच्यावर होता की ते त्या राजघराण्यातल्या कुटुंबाचे एक घटक झालेले होते. सुशीला देवी सगळ्या त्या राजघराण्यातल्या स्त्रियांच्या बरोबर राहत होत्या. अगदी घोडेस्वारी करणं, त्यांच्याबरोबर बुद्धिबळासारखे खेळ खेळणं, त्यांच्याबरोबर बग्गीतनं फिरणं, हे मी स्वातंत्र्यपूर्व काळातली सगळी परिस्थिती तुम्हाला सांगतोय की अशा वेळेला ज्या वेळेला राजघराणी विलीन झालेली नव्हती, स्वतंत्र राजघराणी होती, अशा वेळेला सोंडूरच्या राजघराण्यामध्ये राहून बापूजी साळुंखे आणि त्यांच्या पत्नी सुशीला देवी अत्यंत ऐशारामाचं जीवन जगत होत्या. आणि बापूजी एकीकडे संशोधन करत होते, राजघराण्यातल्या लोकांना शिकवत होते, परंतु तरी सुद्धा त्यांच्या मनातली तळमळ थांबत नव्हती की आपण गरिबांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून बापूजी राजघराण्यातल्या त्या युवराजांना शिकून झाल्यानंतर रोज संध्याकाळी सोंडूर मधल्या एका मंदिरात जाऊन तिथल्या मुलांसाठी मोफत क्लास घेत होते आणि तिथल्या मुलांनाही शिकवत होते. म्हणजे राजघराण्यामध्ये बंद गळ्याचा लांबच्या लांब मोठा जोधपुरी कोट घालून त्या राजघराण्यातल्या युवराजांना ते शिकवत होते. त्याच वेळेला संध्याकाळी साधा लेंगा आणि नेहमीचा सदरा घालून सोंडूर गावातल्या गरीब मुलांच्या सुद्धा त्या शिकवण्या बापूजी फुकट घेत होते. ही जी तळमळ आहे, ही जी प्रेरणा आहे, हे अस्वस्थ असणं जे आहे, हे संवेदनशीलपणा जो आहे, याच्यामुळं बापूजी झालेले आहेत. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की बापूजी अचानक संस्था स्थापन केली आणि बापूजी संस्थापक झाले असं नाही, तर ही पहिल्यापासून त्यांच्या मनामध्ये तळमळ होती. म्हणजे आतमध्ये असलेलं बीज आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, तसं बापूजींची अवस्था होती. आणि या काळामध्ये महात्मा गांधींनी चले जावच्या आंदोलनाची हाक दिली आणि संपूर्ण भारत पेटून उठला. आणि अशा वेळेला बापूजींना स्वस्थ बसवलं नाही. संपूर्ण सगळे तरुण, सगळे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी होत होते, महात्मा गांधींच्या हाकेला ओ देत होते आणि छोडो भारत आंदोलन सुरू झालेलं होतं. आणि अशा वेळेला एकीकडे महात्मा गांधींचं छोडो भारत आंदोलन होतं आणि सगळा सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून आपण ओळखतो. या सातारा जिल्ह्याला जशी संत परंपरेची परंपरा आहे, तशी लढवय्या क्रांतिकारकांचा पण इतिहास आहे. आणि हा सातारा जिल्हा, आजचा सातारा जिल्हा म्हणजे त्यावेळेला सातारा आणि सांगली मिळून एकत्र असा सातारा जिल्हा होता. तर सांगली आणि सातारा मिळून असलेला हा मोठा सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून पेटून उठलेला होता. बापूजींचे सगळे मित्र, नागनाथ अण्णा नायकोडे असतील, जीडी बापू लाड असतील, बॅरिस्टर नाथ पै असतील, हे सगळे मित्र स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते. आणि बापूजी अस्वस्थ होते की एकीकडे आपले सगळे मित्र स्वातंत्र्य चळवळीत काम करतात. आधी यशवंतराव चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते, आणि आपण मात्र ऐशारामात राजघराण्यामध्ये या आनंदाचा उपभोग घेत ऐश्वर्याने जीवन जगतोय. ही बापूजींना खंत वाटत होती, मनात ते अस्वस्थ होते. आणि या अस्वस्थतेचा परिणाम म्हणजे आपण म्हणतो ना की जे मनी वसे ते स्वप्नी दिसे, ही अस्वस्थता इतकी वाढली की एक दिवशी रात्री बापूजी झोपलेले असताना त्यांच्या स्वप्नामध्ये महात्मा गांधी आले आणि सगळा देश क्रांतीनं पेटून उठलाय. सगळ्या देशामध्ये तुरुंग जेल भरून क्रांतिकारकांना अटक केली जाते, सगळीकडे जाळपोळ सुरू आहे इंग्रजांच्या. कारण महात्मा गांधींनी सांगितलं होतं, करो या मरो, तुम्हाला ज्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवता येईल त्या मार्गाने मिळवा. म्हणजे आतापर्यंत जो वाद होता, जहाल मवाळ, हिंसावादी क्रांतिकारक, अहिंसावादी क्रांतिकारक, हा सगळा फरक महात्मा गांधींनी मिटवून टाकला होता. त्यांनी सांगितलं, ज्याच्या बुद्धीला जे पटेल त्यानं ते करावं, पण आता इंग्रजांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, चले जाव आणि भारत छोडो. आणि ही हाक दिल्यामुळं सातारा जिल्ह्यात त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसरकारची स्थापना झालेली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोक काम करत होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये बापूजी साळुंखे स्वस्थ राहू शकले नाहीत आणि त्या रात्री ते झोपेतून उठले. त्यांच्या स्वप्नामध्ये महात्मा गांधी आले होते आणि संपूर्ण अंग त्यांचं घामानं भिजलेलं होतं. अशा अवस्थेमध्ये बापूजींनी शेजारचा कागद आणि पेन उचलला आणि एक कविता महात्मा गांधींच्यावर लिहून काढली. आणि ती बापूजींची कविता म्हणजे बापूजींची महात्मा गांधींच्यावरची मुरली म्हणून प्रसिद्ध असणारी ती कविता आहे.
आणि त्याच्यामध्ये बापूजींनी सांगितलं की मी आता नाही थांबू शकत, मला इथलं ऐश्वर, इथला ऐशाराम आणि हे सगळं सुख मला काट्यासारखं टोचतंय. त्यांनी आपल्या पत्नीला सुषमा देवीनं सांगितलं की आता आपण हे सोडूया आणि पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात जाऊया, कारण माझा जन्म ऐशारामासाठी नाही तर दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण करण्याकरता आहे. आणि त्याकरता मी आता हे सगळं सोडून पुन्हा सातारा जिल्ह्यात जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना थांबवण्याकरता युवराज तिथले जे महाराज होते यशवंतराव घोरपडे यांनी त्यांना सांगितलं की गोविंदराव जर आपण थांबलात तर माझे तिन्ही चिरंजीव पुढच्या आठवड्यामध्ये इंग्लंडला जायला निघालेले आहे शिकण्यासाठी, आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आणि तुमच्या पत्नीनं त्यांच्याबरोबर इंग्लंडला जावं आणि त्यांचं शिक्षण होईपर्यंत आपण सर्वांनी तिथे इंग्लंडमध्ये राहावं अशी माझी इच्छा आहे. एवढ्या राजघराण्याच्या ऐश्वर्य संपन्न माणसाबरोबर आपल्याला इंग्लंडला कायमस्वरूपी 3-4 वर्ष राहायला मिळेल, इतकं मोठं आमिष समोर असून सुद्धा बापूजींनी निर्णय घेतला, नाही मला पुन्हा माझ्या सातारा जिल्ह्यात जायचंय, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घ्यायचा आहे, भारताला स्वातंत्र्य करायचंय आणि इथल्या पुढच्या पिढ्यांसाठी मला काम करायचंय. आणि बापूजींनी सर्व सुखाचा त्याग केला आणि बापूजी सोंडूर मधून परत सातारा जिल्ह्यात आले आणि स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले. फार मोठा लढा बापूजींनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून दिलाय. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील बापूजींचं योगदान हा एक स्वतंत्र भाषणाचा विषय आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की क्रांतिकारकांनी म्हणजे नागनाथ अण्णा नायकवडी, जी.डी. बापू लाड, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी धुळ्याचा एक खजिना लुटला होता. धुळ्याचा खजिना म्हणजे काय तर धुळे या गावावरून एक ट्रेन जाणार होती, ज्या ट्रेनमध्ये शासनाच्या सेवकांचे नोकराचे पगार करण्याकरताचा पैसा होता. म्हणजे त्यावेळेला पगार बँकेत जमा होत नव्हता, त्यावेळेला रोख पगार वाटला जायचा आणि हा शासकीय नोकरांचा पगार घेऊन एक ट्रेन निघालेली होती आणि ती ट्रेन लुटण्याचा कट हा या सर्व क्रांतिकारकांनी केला होता की तो पैसा आपल्याला आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी आणि या कामासाठी वापरता येईल. आणि म्हणून या सर्व क्रांतिकारकांनी तो धुळ्याचा खजिना लुटण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेला बापूजी नुकतेच सोंडूर संस्थान सोडून पडवळवाडी इथं येऊन स्थायिक झाले होते सांगली जिल्ह्यामध्ये. आणि त्यावेळेला जे काम करत होते क्रांतिकारक त्यांच्याबरोबर सहभागी झाले. नागनाथ अण्णा नायकवडी हे त्यावेळेला वाळवा गटाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. आणि बापूजींच्याकडं या सर्वांच्या संदेश पोहोचवणं आणि एकमेकांना निरोप देणं हे एक अत्यंत विश्वासाचं काम आणि अत्यंत जोखमीचं काम. कारण त्यावेळेला इंग्रजांना जर समजलं की हा क्रांतिकारकांचे निरोप देण्याचं काम करतोय तर थेट गोळ्या घालणं एवढं एकच काम त्यावेळेला इंग्रज करत होते. अशा वेळेला मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की अशा वेळेला ज्या वेळेला क्रांतिकारकांनी धुळ्याचा खजिना लुटला आणि त्या काळातले लाखो रुपये घेऊन ते ज्या वेळेला परत आले त्यावेळेला त्या सगळ्या पैशातला पैचा हिशोब, सगळ्या नोटांचा हिशोब तो ठेवून त्यांना त्याच्यातून काही शस्त्र खरेदी करायची होती, काही क्रांतिकारकांना पैसा द्यायचा होता. क्रांतिकारकांना पैसा म्हणजे असा की ज्या वेळेला क्रांतिकारक वर्षानुवर्ष घराच्या बाहेर राहत होते आणि त्यांची कुटुंब कशी चालायची, त्यांचा उदरनिर्वाह कसा चालायचा, अशी ज्या वेळेला प्रश्न होता त्यावेळेला त्या लोकांच्या घरी योग्य तेवढा पैसा पोहोचवण्याचं काम हे क्रांतिकारकांची संघटना करत होती की ज्यामुळे त्या क्रांतिकारकांच्या घरातली माणसं उपाशी राहू नयेत. अशा वेळेला धुळ्यावरून आणलेला त्या खजिन्याचा क्रांतिकारकांच्यात वाटण्याच्या पैशाचा जो हिस्सा होता तो सगळा बापूजींना दिलेला, बापूजींच्याकडे दिलेला होता. बापूजींचं आर्थिक चारित्र्य जे त्यांनी नंतर संस्थेमध्ये सांगितलं की माझ्या संस्थेतल्या कुठल्याही शाखेचा हिशोब रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाने येऊन पाहावा आणि कुणीही आमचा हिशोब तपासावा, इथं पैचा हिशोब दिला जातो. जी आर्थिक शुचिता आज प्राचार्य अभयकुमार साळुंकेंच्या पर्यंत संस्थेनं सांभाळलेली आहे. तर ही आर्थिक चारित्र्य हे बापूजींचं एवढं मोठं होतं की लाखो रुपयेचा खजिना त्या क्रांतिकारकांनी बापूजींच्या ताब्यात दिला आणि बापूजींना तेच काम होतं की कुठल्याही क्रांतिकारकाच्या घरी अडचण असेल त्यावेळेला त्याच्या घरी पैसे पोचवायचे. खूप इंटरेस्टिंग काही घटना आहेत. काही ठिकाणी बापूजी कोल्हापुरी चप्पल असेल तर त्या चप्पलला खालनं फाडायचे आणि त्या चप्पलीच्या आतमध्ये पैसे ठेवायचे आणि इंग्रजांना कळू नये म्हणून ती चप्पल घालून त्या क्रांतिकारकाच्या घरी जायचं आणि
परत येताना आपली चप्पल तिथंच ठेवायची आणि दुसरी चप्पल घालून यायची. त्या क्रांतिकारकांच्या घरातल्यांना माहित असायचं की जी चप्पल घालून बापूजी आले होते त्या चप्पलीच्या तळपायामध्ये पैसे आहेत. काही वेळेला बापूजी आपली शिदोरी घेऊन जायचे जेवायला म्हणून एखाद्याच्या घरी, आणि घरी जेवायला गेल्यानंतर आपली भाकरी त्यांना द्यायची, त्यांची भाकरी आपण घ्यायची आणि जेवायचं. ज्या माऊलीच्या हातात बापूजी ते भाकरी द्यायचे त्या माऊलीला माहित असायचं की या भाकरीच्या पापुद्र्याच्या आतमध्ये पैसे आहेत जे क्रांतिकारकांनी आपल्या घरासाठी पाठवलेले आहेत. अतिशय रंजक इतिहास आहे. अशा पद्धतीनं बापूजींनी क्रांतिकार्यात सहभाग घेतला. बॅरिस्टर नाथ पै यांच्याबरोबर बेळगाव सारख्या ठिकाणी जाऊन छोडो भारत आंदोलनासाठी व्याख्यानं दिली. आणि हे सगळं झाल्यानंतर मित्र, ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला या स्वातंत्र्य चळवळीतल्या सगळ्या मित्रांनी आपापली क्षेत्र ठरवून घेतली की मला कोणत्या क्षेत्रात काम करायचंय. मग वसंतदादा पाटलांनी सांगितलं मी सहकार क्षेत्रात काम करणार. यशवंतरावांनी सांगितलं की मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करणार. अशा वेळेला सगळ्या क्रांतिकारकांनी आपापली क्षेत्र निवडली आणि बापूजींना असं वाटलं की या स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये सर्वात जास्त काम करण्याची गरज कुठल्या क्षेत्रामध्ये असेल तर ते म्हणजे या समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी, या समाजाला सुशिक्षित करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. त्या काळातली सगळ्यात मोठी गरज होती ती शिक्षण प्रसाराची होती. कारण कुठेही शिक्षण नव्हतं, एका ठराविक वर्गाच्या हातामध्ये शिक्षण एकवटलेलं होतं आणि बाकी सगळा निरक्षर समाज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला होता. आणि अशा वेळेला या समाजाला सुसंस्कृत करणं, सुशिक्षित करणं, शिकवणं हे आपलं काम आहे हे ओळखून बापूजींनी आपण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्याचा पहिला टप्पा म्हणून बापूजींनी पहिल्यांदा रे शिक्षण संस्थेमध्ये काही काळ कर्मवीर अण्णांच्या बरोबर शिक्षक म्हणून काम केलं. सातारामध्ये सयाजीराव हायस्कूल आपल्याला माहितीये, त्या सयाजीराव हायस्कूलमध्ये बापूजींनी शिक्षक म्हणून काम केलं. त्यावेळेला सुदैवानं त्यांना कर्मवीर अण्णांच्या शेजारी राहण्याची संधी मिळाली. कर्मवीर अण्णांच्या आणि बापूजींच्या घरातल्यांचा इतका घरोबा होता की बापूजींच्या पत्नी सुशीलादेवी साळुंखे ह्या कर्मवीर अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे रात्रंदिवस त्यांच्या बरोबर असायच्या, गप्पा मारायच्या. बापूजींच्या पत्नीचं मुलीच्या वेळचं बाळंतपण कर्मवीर अण्णांच्या पत्नीनं केलेलं आहे. म्हणजे रयत शिक्षण संस्था आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था याच्यामध्ये कुठेतरी मतभेद आणि मनभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी जी मंडळी आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की कर्मवीर अण्णा आणि बापूजी यांचे घरगुती संबंध होते. इतकंच नाही तर बापूजींना मुलगी झाल्यानंतर त्या मुलीचं नामकरण हे कर्मवीर अण्णांनी स्वतः केलेलं आहे आणि त्या मुलीचं बारसं आपल्या घरामध्ये घालून दिलेलं आहे. असे बापूजींचे आणि कर्मवीर अण्णांचे संबंध होते. आणि मग कर्मवीर अण्णांच्या बरोबर काम करून बापूजींनी रुकडीला काम केलं आणि रुकडीला काम केल्यानंतर मुख्याध्यापक म्हणून काही काळ काम केलं. पण शेवटी कुठेतरी एक तात्विक मतभेद होत असतात आणि मला वाटते आमचे सगळे प्राध्यापक मित्र, गुरुवर्य आणि हे सगळे आमचे गुरुबंधू हे समजून घेतील की बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एकमेकांच्या बद्दल किती स्नेह असला तरी आपले काही वैचारिक मतभेद असतात आणि मग असे खूप वैचारिक मतभेद वाढले की बरोबर काम करणं अवघड होतं. आपल्याला माहिती आहे की कर्मवीर अण्णा हे थोडे डाव्या विचारसरणीचे होते. डाव्या विचारसरणीचे म्हणजे कम्युनिस्ट पार्टीकडे, समाजवादाकडे झुकणारे होते आणि बापूजी हे काँग्रेसच्या विचारसरणीचे होते आणि त्याच्यामुळे साहजिक तो विचारसरणीतला फरक होता. पुन्हा बापूजींना ज्या विचारानं आपलं काम करायचं होतं तो विचार रयत शिक्षण संस्थेच्या विचाराच्या बरोबर जाऊ शकत नव्हता. पण कर्मवीर अण्णांचा काम, त्यांची काम करण्याची पद्धत आणि शिक्षण प्रसारातले त्यांचं मोठेपण, कार्य हे बापूजींना माहित होतं. कर्मवीरांच्या बद्दल प्रचंड आदर असतानाही, म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, जुन्या बुधवारातलं बापूजींचं जे घर आहे त्या घरामध्ये बापूजी हयात होते तोपर्यंत बापूजींच्या शयनगृहामध्ये, बेडरूम मध्ये त्यांच्या कॉटच्या समोर कर्मवीर अण्णांचा एक फोटो बापूजी मरेपर्यंत तिथं लावलेला होता. इतकं प्रेम कर्मवीर अण्णांच्यावर बापूजींचं होतं आणि बापूजींनी नेहमी कर्मवीर अण्णांना आपला आदर्श मानून काम केलेलं होतं. तर त्या कर्मवीर अण्णांच्या बरोबर काम करताना बापूजींना ज्या वेळेला अडचणी यायला लागल्या त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला आणि कर्मवीर अण्णांच्या पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि बापूजी रयत शिक्षण संस्थेतून बाहेर पडले. आणि मगाशी मी आपल्याला सांगितलं तसं त्यांनी पहिल्यांदा कृष्णा कोयनेच्या संगमावर असणाऱ्या
मुरलीधराच्या मंदिरामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कार्याला सुरुवात केली. अशा पद्धतीनं बापूजींनी आपलं कार्य सुरू केलं आणि त्याची सुरुवात त्यांनी 5 शाखा सुरू करून केली. बापूजींनी ज्या वेळेला कार्याला सुरुवात केली त्यावेळेला त्यांना फंड मिळत नव्हते, त्यावेळेला त्यांना शासकीय पैसा मिळत नव्हता. मग अशा वेळेला बापूजी त्यांना स्वतःला जो पगार मिळत होता, हे बापूजी स्वतः BA BT असलेले शिक्षक होते. BA पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बॅचलर ऑफ टीचर्स एज्युकेशन हा BT ची डिग्री घेतली होती आणि त्याचा जो त्यांना पगार मिळत होता, या पगारावर बापूजींची गुजराण चाललेली असायची. आणि बापूजींनी एक हॉस्टेल सुरू केलेलं होतं, ज्या हॉस्टेलमध्ये अशी संपूर्ण महाराष्ट्रातली दीन दलित गरीब आणि अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली मुलं त्या हॉस्टेलमध्ये येऊन राहत होती आणि शिकत होती. बापूजींचं संपूर्ण चरित्र सांगणं शक्य नाही, पण म्हणूनच मी बापूजींच्या चरित्रातून ह्या ज्या प्रेरणा आहेत की ज्याच्यामुळे बापूजी हे महामानव झालेले आहेत, शिक्षण महर्षी झालेले आहेत, त्या थोड्या प्रेरणांचा शोध त्यांच्या चरित्रातनं घेण्याचा प्रयत्न करतोय. तर बापूजींची आर्थिक शिस्त केवढी होती याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझे वडील NG गायकवाड हे बापूजींचे थेट विद्यार्थी आणि बापूजींनी असे जे खेडोपाड्यातून मुलं गोळा केलेली होती आणि त्या मुलांना आपल्या सोबत घेऊन शिकवण्याचं बापूजी जे काम करत होते, तर बापूजींनी जी पहिल्या 5 शाळा संस्थेमध्ये स्थापन केल्या त्यापैकी एक शाळा होती चाफळ, पाटण तालुक्यातलं चाफळ हे गाव, आणि त्या चाफळ गावामध्ये पहिली शाळा स्थापन केली. त्या शाळेच्या 10वीची पहिली बॅच आणि त्या 10वीच्या पहिल्या बॅच मध्ये पहिला आलेला विद्यार्थी म्हणून नारायण गायकवाड या विद्यार्थ्याला बापूजींनी त्याचा सत्कार केला आणि सत्कार केल्यानंतर सांगितलं की तुला कोल्हापूरला मी घेऊन जातोय आणि तुझ्या पुढच्या शिक्षणाची मी व्यवस्था करतोय. पहा, म्हणजे ओळख नसलेला, ना जातीचा ना पातीचा ना गावचा कुठलाही काही नसलेला, पण एक मुलगा हुशार आहे आणि तो शिक्षणासाठी धडपडतोय हे लक्षात आल्यानंतर शेतात मोलमजुरी करणाऱ्या त्या माणसाच्या मुलाला नारायणला बापूजींनी आपल्या बरोबर कोल्हापूरला आणलं, आपल्या बरोबर ठेवलं, आपल्या घरी ठेवलं आणि त्याला शिकवलं आणि त्याची राहण्याची व्यवस्था हॉस्टेलमध्ये केली, बापूजींनी सुरू केलेल्या हॉस्टेलमध्ये. त्या हॉस्टेलचं कामकाज बापूजी पाहत होते आणि त्याच वेळेला त्यांना फिरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरायला लागत होतं. एक प्रसंग इतका छान घडलेला आहे की जो माझ्या वडिलांनी त्यांच्या आठवणी ज्या लिहिलेल्या आहेत, संस्था मतांच्यावर पुस्तक जे लिहिलेलं आहे, आयसी कळवळ्याची जाती, त्या पुस्तकामध्ये त्या प्रसंगाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की असाच एक प्रसंग घडला की बापूजी या मुलांना काही कामं द्यायचे. म्हणजे एकानं जेवणाचं काम पाहायचं, एकानं हिशोब ठेवण्याचं काम पाहायचं, कारण ही मुलं साधारणतः BAच्या वयाची ही मुलं होती. मग अशा मुलांना त्यांनी कामं दिली होती. तर माझ्या वडिलांच्याकडे त्यांनी काम दिलं होतं की हॉस्टेलचा हिशोब ठेवण्याचं काम दिलेलं होतं. मग एक दिवस असं झालं की घरी वापरण्यासाठी पैसे नव्हते आणि सुशीला देवी साळुंखे आल्या आणि त्यांनी सांगितलं की धान्य भरायचंय आणि पैसे नाहीयेत, तर बापूजींच्या पगाराच्या खात्यावर काही पैसे शिल्लक असतील तर दे. तर गायकवाड सरांनी पाहिलं तर बापूजींच्या खात्यावर काही पैसे शिल्लक नव्हते, बापूजींच्या पगाराच्या खात्यात 1ही रुपया शिल्लक नव्हता, पण हॉस्टेलच्या खात्यावर काही पैसे शिल्लक होते. आणि मग महिन्याचा शेवट आलेलाच होता, तर काय हरकत आहे की यातले पैसे जर आपण कारण बापूजी इतर वेळेला आपल्या पगारातले पैसे हॉस्टेलसाठी वापरतात, मग हॉस्टेलच्या पगारातले काही पैसे बापूजींच्या पत्नीला दिले घरातलं सामान भरण्याकरता, तर काय हरकत आहे असा विचार करून गायकवाडनी हॉस्टेलच्या खात्यावरचे 40 रुपये काढले आणि ते सुशीला देवी साळुंखेच्या हातात दिले घरचं सामान भरण्याकरता. त्यांनी सामान भरलं आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर बापूजी आले, त्यांनी हिशोब तपासला. हिशोब तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की 40 रुपयाची उचल आपल्या पत्नीनं हॉस्टेलच्या खात्यावरनं उचललेली आहे आणि मग हिशोब ठेवणारा विद्यार्थी कोण, तर गायकवाड. म्हणून त्यांनी बोलवलं त्यांना आणि त्यांना विचारलं की हे 40 रुपये तू कुठल्या अधिकारात त्यांना दिले. तर गायकवाडांनी सांगितलं की बापूजी 1-2 दिवसात आपला पगार होणार आहे, घरामध्ये धान्याची अडचण होती, असं असताना मग 2 दिवसात तुम्ही तुमचा पगार जमा झाला की पैसे परत जमा करायचे. आणि त्यावेळेला बापूजींनी सांगितलं, पत्नीला बोलवून घेतलं आणि सांगितलं मला 24 तासाच्या आत पैसे इथं आणून द्यायचे आणि ते हॉस्टेलवर भरायचे, हॉस्टेलच्या खात्यावर भरायचे. हा पैसा समाजाचा आहे, हा समाजासाठी वापरला पाहिजे. आणि बापूजी नेहमी एक वाक्य सांगतात
की समाजाचा पैसा हा रक्ताच्या कोंदणात बसून आपण वापरला पाहिजे, इतकं महत्व समाजाच्या रुपयाला आहे. असं असताना संस्थेचा शाखेचा पैसा आपण खाजगी कामासाठी वापरू शकत नाही. ते 40 रुपये ताबडतोब भरा. 2 दिवसांनी माझा पगार होणार आहे, त्यावेळेला घरातलं सामान भरा किंवा काही करा, पण ताबडतोब हा पैसा या अकाउंटवर परत भरा. सुशीला देवींनी खूप प्रयत्नानंतर ते पैसे गोळा केले आणि परत हॉस्टेलच्या खात्यावर आणून भरले. अशा पद्धतीनं अत्यंत कठोरपणे आर्थिक शिस्त लावण्याचं काम बापूजींनी संस्थेला केलेलं आहे. अत्यंत अडचणीतून बापूजींनी संस्था उभी केलेली आहे आणि हळूहळू संस्थेचा व्याप वाढत गेला आणि बापूजींचं कार्य वाढत गेलं, बापूजींच्या शाखा वाढत गेल्या आणि अशा पद्धतीनं बापूजींनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यामध्ये बापूजींनी आपल्या संस्थेच्या शाखा उभ्या केल्या. म्हणजे मला सांगायला आश्चर्य वाटतं की आपण ज्या फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेतो, त्या फुले शाहू आंबेडकर, महर्षी शिंदे आणि त्यांच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शिक्षणाची परंपरा थांबलेली नाही, तर आज ही ती परंपरा पुढे चालू आहे आणि त्या परंपरेतले स्वातंत्र्यानंतरचे खऱ्या अर्थानं पाईक कोण असतील तर शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आहेत. आणि म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य या महामानवानं संस्थेच्या स्थापनेसाठी आणि विकासासाठी दिलेलं आहे. बापूजींच्या हयातीत आपल्याला आश्चर्य वाटेल की संस्थेने त्यावेळेला रौप्य महोत्सव साजरा केलेला होता, तर 25 वर्षामध्ये बापूजींच्या काळामध्ये संस्थेचा व्याप महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यामध्ये पसरलेला होता, ज्याच्यामध्ये 10 महाविद्यालये होती. म्हणजे ज्या काळामध्ये महाविद्यालय ही फक्त शासनानं सुरू करायची अशी पद्धत होती, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविद्यालय सुरू करणारे बापूजी साळुंखे होते. क्वचित एखादं साताऱ्यातल्या शिवाजी कॉलेज सारखं महाविद्यालय ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला उस्मानाबाद सारख्या मराठवाड्यातल्या अत्यंत मागास गावामध्ये महाविद्यालयाची स्थापना करणारे बापूजी साळुंखे होते. आपल्या पाटण तालुक्यामधल्या कराडच्या शेजारी असणाऱ्या तळमावले नावाच्या गावात की ज्या ठिकाणी गावच नव्हतं, तिथे एका टेकडीवर आपलं महाविद्यालय सुरू करण्याचं स्वप्न पाहणारे बापूजी साळुंखे होते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की तळमावले हे मला वाटतं कदाचित भारतातलं एकमेव असं उदाहरण असेल की आपण सर्वत्र पाहतो की जिथं गाव असतं, वस्ती असते, त्या ठिकाणी शाळा महाविद्यालय सुरू होतं. पण तळमावले हे असं ठिकाण आहे मित्रांनो की ज्या ठिकाणी पहिल्यांदा शाळा सुरू झाली, महाविद्यालय सुरू झालं आणि मग त्या ठिकाणी गाव बसलं. कारण त्या टेकडीच्या परिसरात कुठेही गाव नव्हतं. पहिल्यांदा शाळा झाली वाल्मिकी विद्यालय, त्याच्यानंतर कॉलेज झालं आणि मग त्या कॉलेजच्या भोवतीनं गाव वसत गेलं आणि त्याला तळमावले हे नाव मिळालं. या अशा पद्धतीनं या शिक्षणासाठी झपाटलेला आणि वाहून घेतलेला हा माणूस की ज्यांनी आपल्या हयातीमध्ये 10 महाविद्यालय सुरू केली, 8 शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू केली, त्यानंतर 8 डीएड कॉलेजेस सुरू केली, 2 शिक्षणशास्त्र महाविद्यालय म्हणजे बीएड कॉलेजेस सुरू केली आणि 140 हायस्कूल्स बापूजींनी आपल्या हयातीमध्ये सुरू केलेली होती. 140 हायस्कूल आणि 28 ज्युनियर कॉलेज, याशिवाय प्रॅक्टिसिंग स्कूल, हॉस्टेल्स, 3 मुलींची वसतिगृह, असा प्रचंड व्याप बापूजींनी आपल्या हयातीमध्ये उभा केलेला होता. या सगळ्या व्यापामुळं आणि सततची धावपळ, हाल अपेष्टा सहन करण्यामुळं शेवटी बापूजींना एक असाध्य आजार झाला, पार्किन्सन हा आजार म्हणजे असा आहे की शरीराला ताकदीपेक्षा जास्त कष्ट दिल्यानंतर शरीराच्या अवयवाचा ताबा सोडायला लागतो. मेंदूचा अतिवापरामुळं त्याची ताकद कमी होते आणि हातपाय हलायचे बंद होतात. बुद्धी चालू असते, विचार करू शकतो माणूस, परंतु हात पाय हलवू शकत नाही. अशी अवस्था शेवटी बापूजींची आली आणि ही केवळ आणि केवळ बापूजींनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी दिलेल्या या अखंड योगदानामुळं आणि त्यांनी आयुष्यभर खाल्लेल्या कष्टामुळं बापूजींच्याकडे हा पार्किन्सन हा आजार आला आणि त्या आजारातून बापूजी पुन्हा उभारू शकले नाहीत आणि शेवटी 8 ऑगस्ट 1987 रोजी बापूजींची प्राणज्योत मालवली. 8 ऑगस्ट 1987 म्हणजे जवळपास आपल्या 67 वर्षाच्या आयुष्यामध्ये या महामानवानं आभाळा एवढं काम उभं केलं. गोरगरिबांच्या झोपडपट्टीपर्यंत ज्ञानाची गंगा आणि ज्ञानाचा सूर्य निहून लावला आणि या सगळ्यांचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनानं त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा पुरस्कार दिला. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनानं त्यांना दलित मित्र पुरस्कार दिला.
शिवाजी विद्यापीठानं त्यांना डिलीट सारखी पदवी सन्मानानं दिली आणि आपल्या सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांनी बापूजींना ज्या वेळेला 60 वर्ष पूर्ण झाली त्या वयाच्या 60व्या वर्षी षष्टब्दी पूर्ती निमित्त मला वाटतं JS पाटील सरांना सुद्धा आठवत असेल की त्यावेळेला बापूजींना 5 लाख रुपयाची थैली सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांनी अर्पण केलेली होती. तर त्यांचं मन एवढं मोठं की ज्या महामानवानं आपलं राहतं घर, आपला सगळा पैसा, बापूजींनी लिहिलेल्या पुस्तकाची रॉयल्टी या संस्थेच्या कार्यासाठी दान दिलेली होती, त्याच बापूजींनी आपल्या विद्यार्थ्यांनी दिलेली 5 लाखाची थैली त्याच्यामध्ये स्वतःकडचे 101 रुपये घालून ती सुद्धा पुन्हा संस्थेला अर्पण केली. आणि मला आनंदानं सांगावंसं वाटेल की हीच परंपरा आजचे संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणजे बापूजींच्या रक्ताचे वारस, बापूजींच्या विचाराचे वारस असणारे अभयकुमार साळुंखेंनी चालू ठेवलेली आहे. काल ज्यांनी कार्यक्रम ऐकला त्यांना माहित असेल की शिक्षक आपल्या अभयकुमार साळुंखे साहेबांना रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळत नव्हती. खूप प्रयत्नानंतर ती पेन्शन मिळाली आणि पेन्शन मिळाल्यानंतर 13 वर्षाच्या पेन्शनचा जो फरक अभयकुमार साळुंखे साहेबांना मिळाला 25 लाख रुपये. मित्रांनो, तो सगळा 25 लाखाचा फरक बापूजींच्या प्रमाणेच अभयकुमार साळुंखेंनी सुद्धा सगळाच्या सगळा आपल्या पेन्शनचा फरक संस्थेला दान केला आणि त्यानंतर 5 वर्षानंतर पुन्हा आज दुसरा फरक निघाला. तोही फरक त्यांनी कालच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची एफडी केली आणि संस्थेतले जे गरजू विद्यार्थी आहेत, आपत्तीग्रस्त विद्यार्थी आहेत, त्यांना मदत देण्याकरता विद्यार्थी आपत्कालीन मदत निधी त्यांनी सुरू केला. म्हणजे 2 वेळेला मिळालेल्या आपल्या पेन्शनचा हप्ता सुद्धा अभयकुमार साळुंखे साहेबांनी या संस्थेला दान केला. हा परंपरा, हा वसा, हा वारसा, हा बापूजींचा वारसा आहे की ज्या पद्धतीनं बापूजींनी आपलं राहतं घर, आपली पगार, आपल्याला मिळालेले पुरस्कार, पैसे सगळे संस्थेला दान केले. विद्यार्थ्यांनी जमा करून दिलेले 1986च्या आधी 5 लाख रुपये स्वतःकडचे 101 रुपये घालून आपल्या संस्थेला त्यांनी दान केले. अशा पद्धतीनं बापूजींनी या संस्थेसाठी कार्य केलेलं आहे. बापूजी हा विषय हा 1-2 व्याख्यानात संपणारा विषय नाही. बापूजींचं साहित्य बोलण्यासारखं आहे. म्हणजे जे आमचे तरुण मित्र प्राध्यापक मंडळी इथं ऐकतायत, मी त्यांना निश्चित सांगू इच्छितो की बापूजींचा एक एक पैलू घेऊन मित्रांनो आपण अभ्यास केला तरी त्याच्यावर आपण एक एक पुस्तक तयार करू शकतो. आपण निश्चित वाचावं. बापूजींच्यावरचा जो गौरव ग्रंथ ज्याच्या संपादक मंडळामध्ये आपले आदरणीय प्राचार्य पण आहेत, त्यांनी त्यातल्या एका भागाचं पूर्ण संपादन केलेलं आहे, तो विवेकदीप गौरव ग्रंथ आपण वाचावा आणि एक एक पैलू घ्यावा बापूजींचा. बापूजी एक समाज सुधारक म्हणून, बापूजी एक साहित्यिक म्हणून, बापूजी एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून, बापूजी एक लेखक म्हणून आपण त्याचा विचार, नुसत्या बापूजींच्या प्रार्थनेवर आपण लिहू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बापूजींच्या कार्यावर आपण अभ्यास करू शकतो. माझे जे तरुण मित्र विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की या बापूजींचं चरित्र आपण एकदा तरी वाचावं. विवेकदीप गौरव ग्रंथ आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहेत, आपण तो चाळावा, त्यातला एखादा तरी लेख वाचावा आणि बापूजींना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण आदर्श आज असं म्हणतात की आज नमस्कार करावे असे पाय शिल्लक राहिलेले नाहीत. पण मित्रांनो, आदर्श शोधले तर आपल्या आयुष्याला आदर्शांची कमतरता नाही. कारण तुम्ही ज्या महाविद्यालयात शिकताय त्या महाविद्यालयाचे संस्थापकच तुमच्यासाठी फार मोठे आदर्श आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. कारण आपलं आयुष्य हे आज आपल्या समोर आदर्श कसा असावा, तर आदर्श देखणा असावा असं विंदा करंदीकरांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी देखणेपणाची व्याख्या फार छान केली आहे. तेवढी व्याख्या त्यांची एक कविता आहे, ती मी सांगतो आणि ती कविता बापूजींच्या चरणी मी अर्पण करतो आणि मी थांबणार आहे. त्या कवितेतल्या 2 ओळी मी तुम्हाला सांगतो की माणसाचं देखणे पण काय असतं, व्यक्तिमत्वाचं देखणे पण काय असतं हे सांगताना कवी म्हणतो, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोरटे मोल नाही फारसे. म्हणजे जे चेहरे तुम्ही देखणा व्यक्ती बघायचा असेल तर तो गोरा आहे का सावळा हे बघू नका. ज्याच्या चेहऱ्यावर प्रांजळपणा आहे तो माणूस देखणा असतो. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोरटे मोल नाही फारसे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे. बापूजी साळुंखे सारखे, स्वामी विवेकानंदांसारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हात हे देखणे हात असतात, कारण काहीतरी त्यांना नवनिर्माण करण्याची तळमळ असते. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले, कोणत्या पायापुढे नतमस्तक होऊन नमस्कार करावा, तर कवी म्हणतो देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती.
आपण घेतलेला ध्यास पूर्ण करण्याकरता जी पावलं अखंड चालत असतात ती पावलं देखणी आहेत. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटा तू नाही जी स्वस्ती पद्मे रेखिती. आपल्या पावित्र्यानं वाळवंटा सुद्धा जे नंदनवन फुलवतात ती पावलं खऱ्या अर्थानं देखणी असतात. महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये नंदनवन फुलवणारी ही पावलं बापूजींची आहेत. महाराष्ट्राच्या भूमीवर ज्ञानाची मंदिर उभे करणारे हे निर्मितीचे डोहाळे लागलेले हात बापूजींचे आहेत आणि अत्यंत प्रांजळपणा चेहऱ्यावर असणारी बापूजींची मूर्ती आहे. अशा बापूजींना मी मनापासून वंदन करतो आणि खूप मोठा असणारा विषय थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप विषय सुटलेले आहेत याची मला कल्पना आहे, परंतु एका व्याख्यानात हे सगळं मांडणं शक्य नाही. मी प्रयत्न केलेला आहे. ठिकाणी बोलवलं, माझे खूप मित्र सगळे प्राध्यापक मंडळी मला समोर दिसत आहेत, नावं दिसत आहेत. आमचे RR भोसले सर आहेत, आत्तार सर आहेत, कांबळे सर आहेत, खूप मित्र आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण आपण सर्वजण, आमचे अजित कुमार सर आहेत. अजित कुमार सरांनी मगाशी मला फोन केला होता. सगळे मित्र या ठिकाणी आहेत. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही, परंतु आपण मला आग्रहानं बोलवलं आणि माझ्याच घरात बोलण्याची मला संधी दिली, कारण नागठाणे ही माझी शाळा आहे. माझं 10वी पर्यंत शिक्षण समोरच्या रामकृष्ण विद्यामंदिरात झालेलं आहे. त्या ग्राउंडवर माझं बालपण खेळण्यात गेलेलं आहे. त्यामुळे माझ्याच घरात मी व्याख्यान देतोय असं मला वाटतंय. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो. विशेष आभार आमचे प्राचार्य मार्गदर्शक डॉक्टर JS पाटील सरांचे मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर पुन्हा याच लिंकला सगळ्यांनी क्लिक करायचं एका मिनिटानंतर. यानंतर हा सर आवाज येत नाही. यानंतर याच लिंकला क्लिक करा सगळ्यांनी. वेळ किती राहिला? वेळ सर एक मिनिट राहिले बघा. 1 मिनिट राहिला फक्त सर. 1 मिनिट राहिला. हा मी याच लिंकला क्लिक करा नंतर. काय करूया? हरकत नाही, मला बोलता येते तेवढं मी बोलतो. आणि आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे परत आपले 5 मिनिटं फक्त घेता येतील, कारण एवढं सर्व या विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त आमचे मित्र डॉक्टर महेश गायकवाड यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे या संदर्भामध्ये खरं म्हणजे की आपल्या संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्य ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हे आहे. हे महाराष्ट्राला नव्हे, देशाला नव्हे, तर जागतिक पातळीवर सुद्धा विश्व बंधुत्व जो सल्ला आपल्याला महामानवाने दिला त्याच्यापर्यंत, तिथपर्यंत जागतिक पातळीवर सुद्धा हे आपलं ब्रीद वाक्य जाऊन पोचतं. आणि ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारामुळं निश्चितपणे